गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. आज आहे आमच्या ट्रिपचा 5वा दिवस आणि आता मी चाललो आहे जैसलमेरसाठी निघतोय. जस्ट सकाळचे वाजले आहे 5. लवकरात लवकर निघावं लागेल कारण 5-5:30 तासाचा रस्ता आहे. आणि आज आम्हाला करायचं आहे कवर जैसलमेरचा फोर्ट आणि थोडंफार मार्केटमध्ये फिरू, आम्ही शॉपिंगसाठी बघू. आणि उद्या आमचा प्लॅन आहे की लोंगेवाला बॉर्डरला जायचं सकाळी लवकर, तिथे बघायचं म्हणजे जे काही आपलं बॉर्डर मूवीमध्ये जी वॉर दाखवलेली आहे तो वाला जो इन्सिडेंट आहे ते त्याबद्दल तिथे म्युझियम आहे, अजून बॉर्डर वगैरे दिसतोय, तर ते बघूया. आणि त्यानंतर मग संध्याकाळी डेझर्ट सफारी आणि माझे फोक डान्स वगैरे जे काही इव्हेंट्स असतात तर ते आयदर आज कवर करू आम्ही किंवा उद्या. सो आम्ही पोचलो आहे जैसलमेरला, सॅम ड्यून्समध्ये हॉस्टेल या ठिकाणी. इथं असे छोटे छोटे घरं बनवले त्यांनी, काय म्हणू शकतो आपण त्यांना, स्टेसाठी. आय थिंक याला विलाज नाव दिलं त्यांनी, असं आहे काहीतरी ते. आणि इथनं 3-4 किलोमीटरवर आपलं ड्यून्स चालू होतात, वाळवंट. आणि इकडे आमचा स्टे आहे समोर. तर ही जी समोर तुम्हाला जागा दिसत आहे तिथे रात्री कल्चरल प्रोग्राम होईल, जे फोक सिंगर्स वगैरे असतात ते परफॉर्म करतात इथे आणि तुम्ही बसून एन्जॉय करू शकता. हे बघा इकडे टेंट्स लागलेत सगळे. तर आमचा टेंट इकडे आहे या साईडला 3 नंबरचा. तर आता आमचा समोरचा प्लॅन असा आहे की आंघोळ वगैरे करून रेडी व्हायचं आणि नंतर मग जैसलमेरचा फोर्ट बघायला जायचं, जो सिटीमध्ये आहे. इथून ऑलमोस्ट 40 किलोमीटर वगैरे. येस. तर आम्ही जैसलमेर सिटी क्रॉस करून आलो इकडे. आता परत जाऊया रिटर्न आणि मग फोर्ट वगैरे बघितल्यावर थोडी शॉपिंग, लोकल मार्केट एक्सप्लोअर करू आणि नंतर मग संध्याकाळचं कल्चरल ॲक्टिव्हिटी जी आहे ती पॉसिबल असेल वेळेत जमलं तर मग हे पण करू आम्ही, जीपची जी सफारी असते डेझर्ट सफारी ती पण करू. तर आज बघूया काय काय कवर करता येईल. चलो बाय. आम्हाला रूम भेटला होता, आम्ही रेडी झालो आणि मग निघालो पुन्हा आणि सिटीमध्ये आलो परत, म्हणजे रिटर्न आलो. सिटीमधूनच क्रॉस झालो होतो जाताना, आता परत सिटीमध्ये आलो आणि मग फर्स्ट स्पॉट सिलेक्ट केला जैसलमेर फोर्ट. आणि ह्या फोर्टचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या फोर्टवरती 4,000 ते 5,000 लोक राहतात, म्हणजे स्टे करतात, प्रॉपर त्यांचं घर वगैरे आहे तिथे. आणि हे आधीपासूनच असंच आहे. सो तो फोर्ट असा फोर्टसारखा वाटत नाही, पण आता त्याला फोर्ट म्हणतात. सो तो जैसलमेर फोर्टच आहे आणि तोच आम्ही पाहिला. एवढं काही असं खास वाटलं नाही पाहण्यासारखं. 1-2 गोष्टी होत्या. तो आमचा जो ड्रायव्हर काका होते त्यांनीच आम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या, म्हणजे जसं त्या 1-2 ते तिथलेच होते, प्रॉपर जैसलमेरचेच राहणारे होते. सो त्यांना जे जे पॉईंट्स माहिती होते ते त्यांनी आम्हाला दाखवले. तर ते तुम्ही पहा, एक पॉईंट्स पुढे कवर केलेत मी.
हे असे स्टोन कार्विंग्स करून इथे ठेवल्या होत्या. मस्त कोरीवकाम केलं होतं मूर्त्यांवरती. तर काही काही थोड्या भग्न अवस्थेत होत्या, पण ज्या पण अशा थोड्या कंप्लीट होत्या त्या खूप सुंदर दिसत होत्या. म्हणजे सगळेच सुंदर आहेत तसे तर. जैसलमेरचा जो फोर्ट आहे हा त्याचा रेप्लिका आहे. हा सुद्धा दगडामध्येच कार्व केलेला आहे. प्रॉपर जो जैसलमेर फोर्टसाठी जो दगड यूज झाला आहे हा तसाच दगड आहे. आणि हे तुम्ही पाहता हे सगळं लोक राहतात म्हणून हे असं थोडंसं गिजबिजसारखं दिसतं आहे. जसं आपल्या मुंबईमध्ये असतं चाळींमध्ये वगैरे तसंच सिस्टम आहे हे. सेम अशा गल्ल्या गल्ल्या आहेत खूप लहान लहान. तुम्हाला खूप असं कधी कधी तुम्ही हरवून जाल तर तुमच्याकडे गाईड नसेल तर तुम्ही कधी जाल तर गाईड घ्या, कारण नाही तर मग गल्ल्यांवर तुम्ही हरवून जाल. आमच्यासोबत ते ड्रायव्हर काका होते, सो आम्हाला थोडी हेल्प झाली. राजस्थानमध्ये गणगौर फेस्टिवल खूप जोमाने साजरा केला जातो. सो त्याच्यामध्ये ही अशी जी मूर्ती आहे, आय थिंक ही देवीची मूर्ती आहे. सो ही मूर्ती असं डोक्यावरती घेऊन बायका त्याचं रथयात्रा वगैरे निघते तसं निघतं. मागे एक अशी फ्रेम दिसते आहे ना, तर त्या फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल मागे एका बाईच्या डोक्यावरती अशी देवीची मूर्ती आहे. सो ती तसंच घेऊन लोक निघतात, पूर्ण यात्रा निघते गावातनं वगैरे. खूप मोठा फेस्टिवल असतो आणि असंच सुंदररित्या त्या देवीच्या मूर्तीला सजवलेलं असतं आणि खूप मान्यता असते त्या फेस्टिवलला राजस्थानमध्ये. तर ही मूर्ती जेव्हा सजवून ठेवली होती तेव्हाही खूप सुंदर दिसत होती आणि तेव्हा तर ते आणखीन सजवत असतील, सो आणखीनच जास्त छान दिसते. राजांचा जेव्हा राज्याभिषेक होतो तो ह्याच सिंहासनावर बसून होतो आणि ह्या सिंहासनावरती तुम्हाला एक तलवार दिसत असेल. तर ते तलवार ठेवण्याचा अर्थ असा आहे की यांचे वंश चालूच आहे पिढ्यानपिढ्या. जर तलवार इथे नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की आता यांचे राजा वीरगतीला प्राप्त झालेत आणि त्यांचा वंश पुढे चाललेला आहे, त्यांच्याकडे कुणीच नाही आहे. सो तेव्हा ती तलवार ठेवली जात नाही. सो आत्ता तलवार आहे म्हणजे आत्ता राजा आहे आणि त्यांचा वंश पुढे चालू आहे. पॅरासेलिंग बघा मित्रांनो, गायत्री करणार आहे आता 10 मिनिटानंतर. फुल हवेत एकदम गायत्री. ते पण आहे. सध्या तर आम्ही आता जीप सफारी करणार आहे, पण त्यानंतर गायत्री पॅरासेलिंग करणार आहे. करणार आहे तू? मगाशीच तर बोलली. आता पुढे जी क्लिप तुम्ही पाहाल ती आमची जीप सफारीवाली क्लिप आहे. तर त्यामध्ये मजा आहे फक्त, बाकी तर काही नाही आहे. आणि ती क्लिप नेट शूट नाही झाली आहे कारण फोन, तुम्हाला जसं सांगितलं की फोन पडू शकतो, काही होऊ शकतं, कारण ती गाडी एवढी हलते की फोन वाळूत पडू शकतो आणि भेटणारच नाही मग. सो ते कसं तरी काढलं आम्ही जेवढं जमेल तेवढं. सुरुवातीचे 5 मिनिटच वगैरे शूट केलेत, पण त्यात पण ती क्लिप खूप अशी खूप हलते. पण मागे तो जो तुम्हाला आवाज येईल माझा स्पेशली, तो तुम्ही बघा. म्हणजे खूप मजा आहे त्यामध्ये. नंतर मला असं वाटलं की मी काय फालतूपणा करत होती, तर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय बोलते आहे. आणि बस मजा आली. त्यानंतर तुम्ही ती क्लिप एन्जॉय करा आणि पुढे माझा एक्सपिरियन्स पण मी सांगितला तो पण तुम्ही बघा. प्रदीप कशी गाडी जायला पाहिजे, ती गाडी जास्त उचलत नाही, खूप उचलते. भैया धीरे येते नाही, मी पकडतो. सर मोबाईल काढून दे. नाही थांब, मला भीती मम्मा. अबे काय उभं राहून नाही वाटत जास्त, माहिती आहे का? खोटं बोललो म्हणजे पाय पूर्ण असे झाले होते, पूर्ण असे पाय वाकडे करून घेतले होते तू सुरुवातीला की डोक्याला लागलं माझ्या.
तुझ्या मध्ये उभी राहू का? हां ये. गायत्री, कसं वाटलं मग तुला जीप राईडचा अनुभव? मस्त. आधी अर्ध्या राईडमध्ये तर गायत्री सीटवरच बसून होती, तिथनंच ओरडत होती. मग कसं तरी तिला उभं केलं. मग 2-4 मिनिटांनी 5 मिनिटांनी तिला मजा यायला लागली. मला बोलते उद्या पण येऊ आपण इकडे. एकदम वेगळा अनुभव होता तो. काय म्हणतात, थ्रिलिंग. एवढा थ्रिलिंग नव्हता पण छान होता. हां, कारण ते काही काही जागी असं टेकडीसारखा भाग येतो, तिथनं ती गाडी उडवतात, तर तेव्हा भारी मजा येते. आणि जे झटके वगैरे लागतात. आम्ही व्हिडिओ घेण्याचा एक प्रयत्न केला, बघू त्याचा स्निप टाकू आम्ही एक. पण आम्हाला वाटलं फोनच पडून जाईल. पण ते एवढं हालत होतं की आम्हाला वाटलं फोन पडून जाईल. आम्ही तो फोन काढून घेतला, कारण रिस्की आहे थोडं. त्या राईडमध्ये फोन पडला तर वाळूत कुठे शोधणार, तर त्यामुळे आम्ही अर्ध्यातनं फोन काढला. आणि मला आधी खूप भीती वाटत होती, बट मी गेल्यावरती 5 मिनिटं लागले मला थोडं सेट व्हायला. बट नंतर जाम मजा आली आहे. मग नंतर गायत्रीचं असं होतं की भैया इतनी जल्दी क्यों रुक रहे हो. मग आता हे मागे जे दिसते तुम्हाला उडताना पॅराशूट्स, ते बघतोय आम्ही, ते करायचा प्रयत्न करतोय. पाहिजे दिसेल तुम्हाला. नहीं नहीं भैया वो नहीं करना है. नहीं भैया वो नहीं चाहिए. कॅमल राईड्स इथून घे ना. मला एक मारेल तो पाय, माझा डेटा आलो. कॅमल राईड्स थोडं ते कॅमलवर बसायला मला बरोबर वाटत नाही, बिचारे मोठा जनावर. हो मग अरे एक कॅमल घेऊन फिरतोय मी, आता दुसऱ्या कॅमलवर बसायचं का, असा माझा प्रश्न आहे. चला ते पॅराशूटचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात. बघूया किती किंमत आहे, काय आहे, कसं आहे. काय सांगू तुम्हाला आता मी. तर आम्ही गेलो होतो चौकशी करायला की किती चार्जेस आहेत वगैरे वगैरे. तर आम्ही तर काही चौकशी केली नाही, पण आमच्यासोबत जे होते आमच्या हॉस्टेलवाले ते आम्हाला बोलले की इथे करू नका. रिझन त्याने सांगितलं नाही का नाही करायचं, तर इथे करू नका. म्हणलं ठीक आहे. तर नंतर मागून एक माणूस आला ज्याने आम्हाला जीप सफारी करवली होती. त्याला हा खायचं असेल कमिशन, तर तो म्हणत होता की मैं करवा दूंगा ये वो, असं तसं चालू होता वाटता बत्ता ज्या असतात त्या नेहमीच्या. आम्ही असं जस्ट रेट विचारला. आम्हाला तर ऐकून शॉक झाला की तो म्हणे 4,000 पर पर्सन. आम्हाला बापरे 4,000 पर पर्सन काही सांगतात, म्हणजे मनाला येईल तोंडात जे येईल ते सांगून टाकायचं. कसला पाकटापुरता विचार नाही करायचा आणि कस्टमरला पागल समजायचं. हे यांचं टॉपवालं काय बोलतात माहीत नाही काय म्हणू शकतो आपण त्याला, पण हे कस्टमरला पागल समजतात की कस्टमरने आपण 4,000 रुपये माहिती कस्टमर देऊन टाकेल असं वाटतं यांना. सध्या तरी आम्ही ते केलं नाही आहे. आम्ही थोडी अजून एन्क्वायरी करू आणि मे बी उद्या करू. तर आम्हाला ती करायची इच्छा तर आहे. काही तरीच भाव सांगतात. उद्यासाठी वेट करूया. आता आम्ही जाऊ आमच्या रूमवर, ते मॅनेजरला वगैरे विचारू अंदाजे किती पैसे असतात वगैरे. बघू काय भेटतो आपल्याला एस्टिमेट. चलो बताती हूँ आपको फिर. बाय बाय. 4,000 तो कुछ भी है ना. उद्याचा प्लॅन म्हणजे हे करायचं आहे आणि तिकडे दूरपर्यंत तुम्हाला हॉट एअर बलून दिसत असेल. हे बघा मी झूम करतोय. हां, हे सुद्धा करायचं आहे मला. तर उद्या सकाळी लवकर निघायचं, तनोत माताच्या मंदिरात जायचं, नंतर लॉंगेवाला बॉर्डर कवर करायचं, तिथलं म्युझियम कवर करायचं आणि मग संध्याकाळी येऊन या 2 ॲक्टिव्हिटीज करायच्या. आणि लेट्स होप की आम्हाला नीट भाव सांगितला पाहिजे. हां, तर आज प्रॉब्लेम काय झाला की ज्याने आम्हाला जीप सफारी करून दिली तो आमच्या मागे मागे फिरत होता आणि तो आमच्या स्टेवाल्याच्या म्हणजे ॲक्च्युली स्टेवाल्याला फोर्स करत होता की हा तू माझ्यासाठी कस्टमर आणलेला आहे, तो दुसरीकडे चालला आहे,
तर तो त्याच्या मागे लागलेला होता, तर हा प्रॉब्लेम झाला होता. तर बघू उद्या आम्ही डायरेक्टली येऊन सरळ इकडे तिकडे फिरू आणि करू. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला करायची एक ॲक्टिव्हिटी आणि ती न करता तो आम्हाला म्हणतो आप ये नाही आप वो कर लो. पण जेव्हा की आम्हाला ती ॲक्टिव्हिटी करायची, आम्हाला दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण तिथे मे बी त्याचं कमिशन जास्त असेल, सो तो त्याच्याच मागे लागला आहे. आणि हे खरं आहे, म्हणजे मी इकडे येण्याआधी थोडं यूट्यूबवरती सर्च वगैरे केलं होतं, तर स्कॅमर असे खूप व्हिडिओज दिसले. आणि आता हे आमच्यासोबत पण त्याच्यापेक्षा काहीतरी एक होत होतं, म्हणजे आम्ही नाही होऊ दिलं सध्या तरी. पुन्हा हां बोल. हां तर ठीक आहे, आम्ही आता उद्या आमच्या हॉस्टेलमधूनच सगळी चौकशी करून येऊ, अंदाजे किती घेतात याचे हॉट एअर बलूनचे आणि या पॅराग्लायडिंगचे. पॅराग्लायडिंग आहे की पॅरासेलिंग आहे हे डिफरन्स पाहावं लागेल. माझ्या मते पॅराग्लायडिंग आहे, तरी बघू एकदा सर्च करू काय आहे तर. हो, आणि उद्या येऊन मस्ती करू थोडीशी. हां ठीक आहे. एवढे पैसे तर आय थिंक दुबईमध्ये लागत असतील तेवढे आपल्याला इथे सांगतात. हां नसतील लागल दुबईत, तरी पण दुबईला जाऊन एवढं याच्यात करून देऊ शकतो असं झालं ते. हे बघा कॅमलवर फिरतात लोक. फॉरेनर्सला तर पागल बनवतातच, पण इंडियन्सला पण चढत नाहीत. एक कारण यांचं असं आहे की यांच्याकडे हाच एक सीझन असतो कमवायचा. तुम्ही पण काही पर्सेंटेज कमवा, तुम्ही डिरेक्टली ट्रिपल चौपल पैसे करून सांगणार काय होणार. समर सीझन यांचा पूर्ण कोरडा असतो, इकडे खूप गरमी असते त्यामुळे कोणी येत नाही. सो एक हाच सीझन असतो, पण त्याचा अर्थ हा नाही ना की तुम्ही चाललो रूमवर 1000मध्ये ज्या 2 लोकांची ऍक्टिव्हिटी होते त्याला तुम्ही एकाला 4000 सांगा. सो तुम्ही आमचा जीव सफारीचा व्हिडिओ पाहिला असेल आणि माझी मजा पण पाहिली असेल की मी किती मूर्खपणा केला आहे तिथे. ते एवढं काही नव्हतं, नंतर मला उभं राहिल्यावर समजलं की ते काही नाही आहे. म्हणजे काहीच भीती वाटत नव्हती त्यामध्ये. नंतर उभं राहिल्यावर फक्त एका पॉईंटला असं होतं की बापरे आता गाडी खाली जाणार आहे, तर थोडंसं असं होतं. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे आमची गाडी पण इतकी खटारा होती, ते पूर्ण ती साखळी असते मागे लावलेली, ती पूर्ण एवढी वाजत होती, तुम्हाला क्लिपमध्ये पण ऐकू आली असेल, इतका आवाज येत होता त्याचा. तर तो एक मूड ऑफ होता. आणि बाकीच्या गाड्या होत्या चांगल्या, बाकीचे जे होते आय थिंक ते थारच होत्या बहुतेकदा, 4x4वाल्याच्या थार असतात किंवा तसा काही वेगळा मॉडेल असेल तर ती गाडी असेल. पण आमची ती पिकअप टाईप असेल ना तशीवाली गाडी होती, काय माहीत त्यांनी अशी का ठेवली होती. पण ठीक आहे, आता आमचं फर्स्ट टाईम होतं सो आम्ही केलं ते. आणि नंतर मला असं वाटलं मी काय केलं तिकडे, कौकात ओढत होती मी. आणि मी एवढी ओरडली की एवढ्या माझ्या मम्मीला तिकडे मुंबईला उचक्या लागल्या असतील की मी एवढं मम्मा करत होती क्लिपमध्ये. तुम्ही पाहिलं असेल तर, रादर ऐकलं असेल तर. पाहण्यासारखं तर काही नव्हतं त्यामध्ये. आणि मग ते करून आम्ही आलो घरी. बाकीचे पण इन्सिडेंट तुम्हाला सांगितलेच की किती चार्जेस वगैरे काय आहे सगळं सांगतायत वगैरे वगैरे. तर आमचा प्लॅन होता नेक्स्ट दिवशी करायचा, पण नेक्स्ट दिवशी काय झालं ते पण मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेल. आणि बस मग आम्ही रूमवर आलो आणि संध्याकाळी आम्ही रूमवर आलो असेल 6:30 वाजता वगैरे. आणि मग संध्याकाळी प्लॅन होता ते कल्चरल प्रोग्राम वगैरे ते जे फोक डान्स करतात, सो त्याचा पण मी थोडासा शूट केला, जास्त काही केला नाही आहे. तर ते पण तुम्ही पाहून घ्या. त्याचा रिव्ह्यू म्हणजे ते काय होतं कसं होतं आम्हाला दोघांना कसं वाटलं ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगते. सो ते पण तुम्ही शेवटपर्यंत पहा, सो दॅट तुम्हाला रिव्ह्यू कळेल कधी तुम्ही जाल तर ते घ्यायचं नाही घ्यायचं, सो तो पण तुम्हाला एक अंदाज येईल. सो ते सुद्धा तुम्ही पहा.
प्रतीक, तर तुझा रिव्ह्यू काय कल्चरल डान्सबद्दल? सुरुवातीला 1-2 डान्स थोडे चांगले होते, म्हणजे कल्चरल गाण्यांवर त्यांनी केले. त्यांचे जे फोक डान्स असतील, फोक सॉंग्स असतील राजस्थानचे, तर त्यावर त्यांनी डान्स केला. पण मग नंतर असं झालं की ते DJ वाले सॉंग्स जे असतात, जे तुम्ही मे बी कुठे आजूबाजूच्या कुठल्या किराणा दुकान वगैरे असतात ना तिथे कधी ऐकलं असतील, किंवा कुठे जे रस्त्यावर मिरवणूक वगैरे चालली असते तिथे ऐकले असतील, तर तसे गाणे होते आणि त्यावरचा डान्सही अकॉर्डिंगली. तर मग ते थोडं म्हणजे त्यात मजा नाही आली. सुरुवातीचं 1-2 बरं वाटलं, आणि त्यानंतर एका व्यक्तीने तिथे ते फायर शो केला, तर तो एक चांगला वाटला. आणि एक त्यांचं म्हणजे जिथे आम्ही थांबलो होतो त्यांनी एक बँड बोलवलं होतं, तर ते परफॉर्म करत होते. ते थोडंफार ठीक होतं. ते थोडं एवढं त्यात एवढी मजा का नाही आली, कारण ते जे गाणे परफॉर्म करत होते ते आम्हाला म्हणजे तिथे जेवढं पण 8-10 लोक 15 लोक बसले असतील त्यापैकी कोणालाच ते गाणे माहिती नव्हते, कारण ते त्यांचे स्वतःचे ओरिजिनल गाणे होते. तर त्यामुळे तेवढी मजा नाही आली. नाहीतर अदरवाईज आम्ही या पहिलेही असं 1-2 जागी लाईव्ह परफॉर्मन्स वाल्या जागी बसलेलो आहे. तिथे तो प्रोग्राम बघितलेला, तर तिथे जे आपले बॉलिवूड गाणे असतात किंवा दुसरे गाणे असतात तर ते परफॉर्म केले होते त्या लोकांनी. तर तिथे आम्हाला फार मजा आली होती, कारण आपण ते गाणे म्हणू शकतो तिथे त्यांच्यासोबत, तो फील येतो. इथे ते मजा येत नव्हती. तर असं सगळं होतं. माझा पण रिव्ह्यू ऑलमोस्ट सेमच आहे, की ते सुरुवातीचे जे 2 गाणी तुम्हाला त्या क्लिपमध्ये पण ऐकू येतात, तेवढे 2च गाणे मोस्टली फोकवाले झाले असतील. त्यानंतर सगळे आपले DJ वाले किंवा आपण क्लब्समध्ये वगैरे जातो तसे टाईपचे थोडेसे गाणे, आणि डान्स पण तो तसाच होता. सो त्याला नाव फक्त कल्चरल दिले, पण त्याला कल्चरलचा काही अर्थ नव्हता, आणि आम्हाला पैसे पूर्ण वेस्ट वाटले. आपण किती पैसे दिले होते? 1800 पर हेड आय गेस. हां, तर ते आमच्या जिथे आम्ही स्टे केलं तिथे होते ते पेमेंटवालं. बाकीच्या जागी आहे की नाही वी डोंट नो, पण बाकीच्या जागी कल्चरल प्रोग्राम सेमच होता. आणि नेक्स्ट दिवशी म्हणजे इन्सिडेंट म्हणून सांगते की नेक्स्ट दिवशी आम्ही जेव्हा आलो परत, म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच काय काय केलं काय नाही केलं. तर जेव्हा संध्याकाळी परत आलो आम्ही हॉस्टेलवरती, तेव्हा इथे एक मुलगी आली. ती तर असंही कंप्लेंट करत होती की तिकडे चांगलं नाही काही चालू आहे. म्हणजे ती एका दुसऱ्या जागी गेली होती. कारण आता डिटेल सांगायचं म्हणजे आम्ही तिथे वीकेंड्सला नव्हतो, आम्ही मंडे ट्यूजडेला होतो. सो गर्दी खूप कमी होती. सो त्यांनी जो सेकंड दिवस होता आमचा तिथे, त्या दिवशी कल्चरल प्रोग्राम नव्हता. सो तिथे जे राहणारे होते नवीन, त्यांना दुसरीकडे त्यांनी अरेंजमेंट करून दिल्या होत्या कल्चरल डान्ससाठी. सो ती पोरगी तिकडे गेली होती आणि तिला तिकडे खूपच ऑकवर्ड वाटलं. ती तिकडे निघून आली, इकडे कंप्लेंट वगैरे करत होती. सो असा सगळा गोंधळ तिकडे चालू असतो. सो आम्हाला ते अजिबात आवडलं नाही. आणि पैसे तर वेस्ट झाले, पण काही वर्थ इट नाही वाटलं. म्हणजे पैशांचं तर एक वेळेस झालंच, पण तो जो सीन होता तोही आम्हाला आवडला नाही. आणि ते सिंगिंगवाला त्याने सांगितलंच की म्युझिकल बँड होता, तो ठीक होता, म्हणजे त्यांचा आवाज वगैरे पण चांगला होता त्या मुलांचा, पण गाणी आम्हाला माहीत नव्हती. सो तेही बोर झालं. आणि तिसरा रिझन बोर व्हायचं हे की पब्लिक खूप कमी होती, कारण मंडे ट्यूजडे होता, तर आम्ही आय थिंक 10 जण असो तिथे त्या प्रोग्रामला. सर असा आमचा रिव्ह्यू होता. आणि हो, तुम्ही जैसलमेरला जाल तर आता आम्ही कसं सिटीपासून 40-50 किलोमीटर आतमध्ये राहत होतो, सॅम ड्यून्समध्ये राहत होतो. सो तिकडे असंही पाणी खराब, थंडी थोडी होती. एवढं थंडीचं तर एवढं काही नाही, पण पाणी खराब, बाकीच्या फॅसिलिटीज नाही, जेवण थोडं हॉस्टेलमध्ये तुम्हाला ठीकठाक मॅनेज करूनच राहावं लागतं. सो आमचा एक्सपिरियन्स जैसलमेरचा एवढा काही खास नव्हता. आणि जो सेकंड डेचा एक्सपिरियन्स आहे तो मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच, पण आजचा फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स तर एवढा काही खास नव्हता. आणि सेकंड डे च्या एंडला आम्ही हे पण सांगू की जर तुम्ही प्लॅन करताय तिकडे जायचं, तर जैसलमेरसाठी कसा प्लॅन तुम्ही बेटर करू शकता, म्हणजे टाइम कसा युटिलाइज करू शकता बेटर वेने. कारण आम्ही 2 दिवस स्पेंड केले आणि नंतर आम्हाला रिअलाइज झालं की जे आम्ही 2 दिवसात केलं ते 1 दिवसात पण होऊ शकतं. तर 1 दिवस तिथे वाचू शकतो तुमचं. तर तसं करू शकता तुम्ही प्लॅन, आणि आयडिया भेटेल. हो, आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही हेही सांगू की आम्ही ज्या प्लेसेस कव्हर केल्या त्यातल्या कुठल्या आम्हाला चांगल्या वाटल्या, आम्हाला नाही वाटल्या, तुम्ही कोणत्या कव्हर करू शकता, किंवा एखादं स्किप करून दुसरं काही घेऊ शकता का. जे पण काही आहे आमचा पूर्ण रिव्ह्यू आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये सांगू. जैसलमेरचा आमचा लास्ट डे असेल तो, आणि राजस्थान सिरीजचा पण तो लास्ट ब्लॉग असेल. सो त्यामध्ये आम्ही आमचा पूर्ण रिव्ह्यू सांगू आमच्या ट्रिपचा, कसं झालं काय झालं. बाकीच्यांचा तर नॉर्मल ब्लॉग्स येतीलच. सो तेही तुम्ही पाहत राहा, प्रेम देत राहा. ठीक आहे, बाय बाय.
बाय.